सर्वांच्यासाठी नमस्कार। मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। परीक्षेला सामोरे जाताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 23 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होते आहे आणि सगळे परीक्षार्थी की परीक्षेला जाणार या विचारामध्ये काय होतंय हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये आज घोळतो आहे। पण आमच्या अकॅडमीनं गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका, मन शांत ठेवा। जर आपण अभ्यास केलाय तर भीती कशाची बाळगायची, कारण एकदा भीती आपल्या मनात असेल तर वाट सुद्धा मंदावते आणि जर भीती आपल्यातून निघून गेली तर वाट निर्माण व्हायला लागते। आज आपण वाट निर्माण करत आहोत आणि म्हणूनच परीक्षेला सामोरे जाताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजेत ही काळजी घेण्याचं काम आपण सारे परीक्षार्थी करणार आहोत। कारण बरेच जे टी परीक्षेसाठी पात्र होणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला वाटतं काय की मी सर्व्हिस करत आहे, मी आता BEd झालेला आहे, मी आता नोकरीच्या शोधात आहे, माझं आता पवित्र पोर्टलवरती ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, पण गरज आहे ती TET साठी। कारण शासनानं सुप्रीम कोर्टानं जे TET अनिवार्य केलेलं आहे, मग एक जादाचं क्वालिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते जादाचं क्वालिफिकेशन आपल्याला TETच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे। आजपर्यंत तुम्ही DEd झालात, तुम्ही BEd झालात, पण आपल्याला पुन्हा आणि शासनानं TET अनिवार्य केलेली आहे। मग आता TET अनिवार्य केली, तुम्हाला मेसेज आले आणि मेसेज आल्या आल्या तुम्ही धडाधड परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरून रिकामं पण झालात। पण रिकामं होऊन चालणार नाही, आपल्याला काय होणार आहे, आता आपल्याला TET द्यावी लागणार आहे। आता ही TET देत असताना पहिली पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आता बाकीचा अवाढव्य किंवा बाकीचा अनावश्यक विचार आपल्या मनात येता कामा नये। आता उद्या 23 नोव्हेंबर आहे, मग आज आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे याची चिंता आपल्या मनात असणं गरजेचं आहे। कारण आज आपण सगळ्या 5 विषयांचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं केलेला आहे। आता शेवटचा टप्पा असा आला आहे की तो टप्प्यामध्ये कुठंही आपल्या मनावर कोणत्या प्रकारचं दडपण असता कामा नये। का? कारण हे दडपण आपल्याला काय करतं की मनाला कमकुवत बनण्याचं काम करतं। आत्मविश्वास ही अशी एक पायरी आहे की ज्याचा आत्मविश्वास खंबीर तो माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे तुम्ही आहात। मग अशा तुम्ही असणाऱ्या लोकांनो, कारण तुम्ही आता भावी शिक्षक आहात आणि भावी शिक्षक होणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे। मग तुम्हीच खचलात, तुम्हीच आपला अवसान गाळून बसलात तर मार्गदर्शन करणार तरी कसा? नेता कसा असावा की नेता हा आत्मविश्वासपूर्वक पुढे जाणारा असावा आणि असा हा नेता आपल्याला एक वेगळी दिशा देणारा असावा। चला जाऊया नेमकं काय करायचं आहे त्याच्यासाठी। आज आता आपण उद्या तुम्ही रिसीट डाउनलोड करून घेतला असणार आहे। त्या रिसीटमध्ये पहिली गोष्ट की पेपर फर्स्ट, काहींनी पेपर फर्स्ट तेवढाच देणार आहेत, कारण 1 ते 5चा अभ्यासक्रम ज्याला आहे तो पेपर फर्स्ट जो DEd आहे त्यांच्यासाठी पेपर फर्स्ट देणे अनिवार्य आहे। पण जे BEd आहेत त्यांना पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन्हीही जर द्यायचं असेल तर त्याचे 2 रिसीट तुमच्याजवळ अवेलेबल असणार आहेत। कारण पहिला पेपर फर्स्टचा आणि नंतर पेपर सेकंडचा, कारण त्याचं टाईम टेबलसुद्धा तसंच असतं की पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पेपर फर्स्ट असणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पेपर सेकंड असणार आहे। मात्र ह्या 2 रिसीट तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट, त्या रिसीटचा 2 कलर झेरॉक्स प्रत्येकानं काढून ठेवणं गरजेचं आहे। आपलं आयडेंटिफिकेशन कोणतं की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमचं जे ओळखपत्र फोटो असणारं ते तुमच्याजवळ आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, जे महिला शिक्षिका म्हणून आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं लग्नापूर्वीचं नाव, वडिलांचं नाव त्याच्यावरती आलेलं असतं सर्टिफिकेटवरती। त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर तुम्ही नवऱ्याकडचं नाव तुम्हाला धारण झालेलं असतं। काही वेळेला तुमचं आधार कार्ड त्या पद्धतीचं असतं, शैक्षणिक कागदपत्र वडिलांच्या नावाची असतात। मग त्यांनी मात्र एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे,
कारण जे सुपरवायझर असतात त्यांना सुपरवायझरना सक्त ताकीद असते की त्यांच्या लिस्टमध्ये आलेलं जे नाव असेल तेच नाव आयडेंटिफिकेशनसाठी असेल तरच तुम्हाला परीक्षेच्या गृहामध्ये बसू दिलं जातं. ते नसेल तर अजिबात कोणताही वशिला तिथं नसतो. कारण ही एक वेगळ्या शासनानं पॅनेलच वेगळं तयार केलेलं असतं की IBPS असो किंवा यांच्या मार्फत या परीक्षा होत असतात. म्हणून एक काम करा, तुमच्याकडं लग्न झालेल्याचं गॅजेट असेल किंवा लग्नाची नोंदणीचं एक सर्टिफिकेट असेल ते तुमच्याजवळ आवश्यक असणार आहे. त्यामुळं मतदान ओळखपत्र ते असलं तरी चालेल. म्हणजे आता तुमच्याजवळ काय काय असावं, पहिल्यांदा हॉल तिकीट दोन्ही परीक्षेचं, नंबर 2 तुमचं आयडेंटिफिकेशनसाठी ओळखपत्र, नंबर 3 झेरॉक्स कशाचं, जे हॉल तिकीट आहे त्याचं झेरॉक्स, कलर झेरॉक्स तुमच्याजवळ ठेवा. तुमच्याजवळ जे ओळखपत्र आहे त्याचंसुद्धा एखादं ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स आपल्याजवळ ठेवायला हरकत नाही. त्याचसोबत एखादा हात रुमाल आपल्यासोबत असावा. आपल्याला जर पाणी पिण्याची गरज सतत लागत असेल तर ट्रान्सपरंट बॉटल पाण्याची तुमच्याजवळ असावी, काय हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला गोल करायचं आहे त्याच्यासाठी काळं किंवा निळं बॉलपेन वापरणं गरजेचं आहे. मग हे करताना एवढं साहित्य तेवढंच बास आहे तुमच्याजवळ, बाकी कोणतंही साहित्य तुमच्याजवळ असता कामा नये. कारण आपल्याजवळ एवढ्या साहित्याचा साठा, मग आपलं केंद्र ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी मात्र किमान 1.5 तास अगोदर केंद्रावरती पोचा. आपलं मन रिलॅक्स होईल. आपला बैठक नंबर बघत असताना ज्या परीक्षागृहामध्ये तुम्ही जाणार आहात ती जी इमारत असते त्या इमारतीच्या फ्रंटेजलाच सगळे काही बोर्ड लावलेले असतात की त्या बोर्डवरती सगळ्या सूचना दिलेल्या असतात. फक्त 2 मिनटं त्या सूचना वाचा. परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर तुमचा बैठक क्रमांक ज्या खोलीत आहे त्या ठिकाणी सुपरवायझर आल्यानंतर तुम्हाला काही योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सूचना दिलेल्या असतात, त्या सूचनांचं पालन करा. त्याचबरोबर जी तुम्हाला उत्तरपत्रिका पहिल्यांदा दिलेली असते त्या उत्तरपत्रिकेवर आपला बैठक नंबर बघून लिहा. एक तर काय करा, आकडे इंग्रजीत घाला. कारण आपण काय करतो, एक आकडा मराठीने एक आकडा इंग्रजीमध्ये लिहित असतो. त्यामुळं एक काम करायचं, सगळे आकडे अंक इंग्रजीमध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये, हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे. सगळी उत्तरपत्रिका तुमच्या समोर असणार आहे. ज्या वेळेला तुमच्या रिसिटवरती सही करत असताना सुपरवायझरच्या समोर एक सही घेतली जाते. त्यामुळे सुपरवायझरच्या समोर ती सही ते सांगतात त्या पद्धतीने तिथं सही करा. त्याचबरोबर तुम्ही परीक्षागृहामध्ये निश्चिंत राहा. तुम्ही बसलात, बेल होते, सुपरवायझर तुम्हाला प्रश्नपत्रिका अगोदर उत्तरपत्रिका दिलेल्या असतात, प्रश्नपत्रिकेचं वाटप होतं, प्रश्नपत्रिकेवर सुद्धा बैठक क्रमांक आपला लिहिणं अपेक्षित आहे. आता तुम्ही सज्ज झालात, बेल झालेले आहे. कारण TT परीक्षा देणार आहात. 150 मार्क आहेत, 150 प्रश्न आहेत आणि 150 मिनटं आहेत. म्हणजे 2.5 तास तुमच्या हातात आहेत. मग अशा वेळेला काय करायचं की तुम्ही, आता काही जण म्हणतात की अगोदर प्रश्नपत्रिका सगळी वाचून घ्या नंतर लिहायला सुरुवात करा. पण मी तुम्हाला सजेशन करतो आहे, प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्या आल्या पहिल्या प्रश्नापासून आपल्याला लिहायचं आहे. मात्र एक गोष्ट करा, कोणती की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल, प्रत्येकाचा 5 विषयातला आवडता विषय कोणता, आता कुणाचा मराठी असेल, कुणाचा इंग्रजी असेल, कुणाचा हिंदी असेल, कुणाचा बालविकास बालमानसशास्त्र असेल, तर त्याचबरोबर गणित असेल, विज्ञान असेल, परिसर अभ्यास असेल किंवा समाजशास्त्र असेल, जो आवडीचा विषय असेल त्या आवडीच्या विषयाची प्रश्नपत्रिका. कसं होतं, सलग प्रश्न असतात. ABCD जरी कोडवर्ड तुम्हाला असतील, प्रत्येकाला प्रश्नपत्रिका जरी दिल्या असल्या, काहींना Aच्या देतील, काहींना Bच्या देतील, काहींना Cच्या देतील, काहींच्या Dच्या देतील, मात्र सिक्वेन्स मागं पुढं होतो. आणि सिक्वेन्स मागं पुढं झाला तरीसुद्धा काय करतात, मराठीचे 30 प्रश्न क्रमाने येतात, इंग्रजीचे 30 प्रश्न क्रमानंच येतात. मग काय आपण करायचं, तुम्हाला आत्मविश्वास आहे त्या विषयाचा, त्या विषयाकडं पहिल्यांदा वळायचं. आणि त्या विषयाकडे वळल्यानंतर मात्र उत्तरपत्रिकेमध्ये आता मराठी
मराठीचा विषय आहे, तुमच्या आवडीचा विषय आहे, मराठी बघायचं, नेमकं प्रश्नपत्रिका 30 प्रश्न कुठं आल्यात तिथून सुरुवात करा, काय अडचण नाही. मात्र एक काम करा, काय की जिथनं सुरुवात केलात, आता आपण काय करतोय 1 ते 31 पासून वाचत जातोय आणि नोंद कुठं करतोय 1 नंबरपासून. चुकणार ना सगळेच. मग जिथं बोट ठेवायचं आणि 31वा प्रश्न कुठं आहे तिथून आपल्याला मार्किंग करायचं. आता मार्किंग करताना सुद्धा काय करायचं, एक पहिली गोष्ट, कारण कसं स्पर्धा परीक्षा म्हटलं, आजपर्यंत तुम्ही शाळेच्या परीक्षा दिलात, D.Edच्या दिलात, B.Edच्या दिलात, त्याच्यामध्ये काय प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाते, उत्तरपत्रिका तुम्ही लिहित असताय, सगळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप थोडेच प्रश्न असतात, मात्र सगळे बहुपर्यायी म्हणजे जास्तीत जास्त लेखन करणारे प्रश्न तुमच्या समोर असतात. आता त्यावेळेला तुम्ही लेखन करत असताय तो भाग नाही. मात्र स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हो, स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्हाला कितपत आकलन झालं आहे, तुम्हाला विचार करता येतो का, तुम्ही निर्णय व्यवस्थित घेताय का, तुमच्यात अचूकता आहे काय, हे शोधलं जातं. कारण एका आता UPSC देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं एखादा कलेक्टर झाला, जिल्ह्याची जबाबदारी देतात. मग जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर मग त्या माणसांना, त्या व्यक्तीला, त्या युवकाला, स्पर्धा परीक्षेमध्ये पात्र झालेल्यांना एवढा जिल्हा सांभाळायचं म्हणजे त्यांच्याकडं निर्णय क्षमता पाहिजेत, त्यांच्याकडं अचूकता पाहिजेत, विचार करण्याची ताकद त्यांच्याकडं पाहिजेत. सगळे प्रश्न असे असतात हो, लगेचच्या लगेच प्रश्नाचं उत्तर आलं नाही, त्याच्यात उकल असते काहीतरी. आता ही उकलता कशी असते हे शोधून काढणं गरजेचं आहे. परवा असाच एक किस्सा वाचण्यात आला की स्पर्धा परीक्षेला विचार कसा करावा लागतो. मुलांना एक उंदीर दाखवला होता आणि दाखवलेला उंदीर काय झाला, तो उडत होता आणि उडणाऱ्या उंदराकडे पाहिल्यानंतर मुलांना विचारलं, अरे हा उंदीर उडतो कसा. मुलं प्रत्येकजण म्हणा लागले, त्यानं टेबलावर ते उभं राहिला असेल, त्यानं उडी टाकली असेल, कुणीतरी काठीनं त्याला ढकललं असेल, कुणीतरी त्याला दगड मारल्यामुळे तो त्या बाजूला जाऊन पडला असेल. प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या. मग एक पोरगं म्हणालं की त्यानं बिस्किट खाल्लं आणि ते बिस्किट कसं होतं, खाल्ल्या खाल्ल्या उंदीराला आकाशात झेप घ्यायची इच्छा होते. झालं, एका पोरानं ते उत्तर दिलं. नंतर काय झालं, दुसरा प्रश्न टाकला. काय टाकला की तो उंदीर दुसऱ्या सापाचं चित्र दाखवलं आणि म्हणाले साप सुद्धा उडतोय, कसं काय. उत्तर त्याचं सांगितलं की ज्यानं उडणारा उंदीर खाल्ला होता म्हणून साप उडायला लागला. आता तिसरं चित्र काय दाखवलं, घारीचं चित्र दाखवलं आणि विचारलं मग तुम्ही म्हणाल की साप उडणारा होता म्हणून घारसुद्धा उडते. चूक. घार का उडली, तिला पंख होते म्हणून उडली. आता स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांनो हे मेक आहे. एक प्रश्नाचं विधान असतं आणि उत्तराचा पर्याय 1 आणि आपल्याला चकवा देणारे पर्याय 3 असतात. मग हे चकवा देणारे पर्याय आपल्याला शोधायला पाहिजेत ना. म्हणून एक काम करायचं, आता तुम्ही पहिला मी काय सांगितलं, तुम्ही आता एक आवडीच्या विषयाचा क्रमांक निवडा. आवडीच्या विषयाचे प्रश्न काय करायचे, गोल करायचे. गोल करताना आपलं डावं बोट बरोबर प्रश्नाच्या क्रमांकाला ठेवायचं आणि जिथं आता 1, 2, 3, 4 कुठला पण तुमचा पर्याय योग्य असेल. आता हे पर्याय वाचताना कसं आहे, समजपूर्वक आकलनपूर्वक वाचा. हां, का होतंय की गडबड आपण करतोय. का गडबड करतोय, 4 पर्याय असतात, 4 पर्याय असे वाचा, सगळे वाचल्याशिवाय त्याला गोल करायचं नाही. का, काही प्रश्न असे असतात पहिलं दुसरं बरोबर, काही वेळेला 4ही बरोबर, यापैकी सर्व बरोबर असे पर्याय असतात. बघा, तुम्ही एक समानार्थी शब्द वाचला आणि खाली समानार्थी शब्द कोणता, एकच लगेच दिला, हां एक लगेच त्याला म्हणू नका. दोन्ही पण पर्याय समानार्थी बरोबरच असतात. मग चौथा पर्याय काय असतो, तिन्ही बरोबर, यापैकी सर्व बरोबर. मग तुमचा पर्याय कोणता लिहायला पाहिजे, चौथा. आपण गडबडीनं काय लिहिला, पहिला, चुकलं ना. मग असं करायचं नाही, गडबड करायची नाही. पर्याय निवडताना वाचताना एक काम करा, पहिल्या सगळा पेपर वाचायची आपल्याला गरज नव्हतीच. तुम्ही काय केलं, पहिला प्रश्न वाचला,
तुम्हाला आवडीच्या विषयाचा उत्तर पाहिलं, चारही पर्याय वाचा, चारही पर्यायातलं अचूक उत्तर आहे, जास्तीत जास्त 20 सेकंदात ते उत्तर पूर्ण होतं, गोल करा, पुढं जा. असं करत सगळे प्रश्न कव्हर करायचे. आता तुम्ही 1 मिनिट सोडवत गेला, चाललाय, सोडवायला लागला, तुम्हाला आता गती आली, आवडीच्या विषयामध्ये तुम्हाला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात, यायला लागलेले आहेत, आत्मविश्वास वाढायला लागला आहे. पण असा एक प्रश्न येतो की आपण तिथंच थांबतो, मनावरती टेन्शन यायला लागतं, हाताला घाम फुटायला लागतो, आपल्या कपाळावरती घाम साचायला लागतो, काय करावं सुचत नाही, हातातला पेन निसटायला लागतो. मग त्यावेळेला 1 मिनिट शांत राहा, श्वास घ्या आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. काही होत नाही, लगेच तुमचं मन हलकं होईल, पुढं जा. मगाशी तुम्हाला काय म्हटलं, भीती बाजूला करा, वाट आपोआपच पुढे जाते. मग अशी वाट पुढं झाली गेली, तुम्ही असा प्रश्न आला, काही विचार करू नका, सोडून द्या, पुढं जा. आता काय करायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो, लगेच उत्तर. दुसरा प्रश्न असा असतो, 4 पर्याय, त्यातले 2 पर्याय त्याला लागू पडत नाहीत, मात्र 2 पर्याय त्याला लागू पडतात. मग तुम्ही हे का ते का हे, तो प्रश्नसुद्धा नंतर सोडवायचा आहे. आणि जे काहीच येत नाही, तुम्ही आता अभ्यास केला आहे, त्याबद्दल वाचलेलं पण नाही आहे, तुमचा अभ्यास झाला असला तरी त्याबद्दल काहीच कधी कल्पनासुद्धा आलेली नाही, मग अशा वेळेला काय करणार, अशा वेळेला काय करायचं, तो प्रश्न स्किप करायचा, म्हणजे पुढं नंतर सोडवता येईल. पहिल्यांदा पहिल्या प्रयत्नामध्ये जे तुम्हाला येतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत जायचं. आता तुम्हाला अनुभव सांगतो, जवळजवळ सर्वसामान्यपणे 150 पैकी 70 मार्क तुम्हाला येणारे असतात, 70. आता तुम्ही पात्र होण्यासाठी किती लागणार आहेत, एखादा जनरलचा विद्यार्थी असेल तर त्याला 60% म्हणजे 90 गुण मिळायला पाहिजेत, आणि एक मागासवर्गीय असेल तर त्याला 55% म्हणजे 83 गुण भेटायला पाहिजेत. मग अशा वेळेला अडचण होणार ना. मग त्याच्या पुढचे टप्पा तुम्हाला सांगणार आहे. एक काम करायचं की आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याजवळ पेन्सिल आहे, त्या पेन्सिलनं फक्त बारीकशी मार्किंग करून ठेवायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतच नाही. अशा वेळेला आपण काय करायचं, गेस ठरवायचं. गेस म्हणजे काय की 4 पर्यायातला कोणता तरी एक पर्यायाला आपण गेस करणार आहात. आता त्याचं पण एक मानसशास्त्र, सायकोलॉजिकल कसं आहे की परीक्षा परिषद पुणे काय करतं की आता तुमचे 30 प्रश्न आहेत. आता 30 प्रश्नामध्ये की ज्या वेळेला 8 चौक 32, 7 8, एका एचे 7, बीचे 8, सीचे 7 आणि डीचे 8 असा तो सिक्वेन्स शक्यतो घेतात. त्यावेळेला कुठला पर्याय आपला कमी पडायला लागला आहे तो पर्यायाला गेस करायचा, आणि तोच गेस जे येतच नाही, कधी वाचलं नाही, कधी माहितीच नाही, काय नाही, अशा वेळेला गेस करा. 2 मी संकल्पना सांगितल्या. पहिली एक काय की जे येतं ते पटपट सोडवत जायचं. ते सोडवताना मात्र काळजी कोणती घेणार आहात तुम्ही माहिती आहे का, की पहिली गोष्ट करणार आहात की आपला नंबर, प्रश्नपत्रिकेतला क्रमांक आणि उत्तरपत्रिकेतला क्रमांक तो अचूक बघा, कारण तो वाचणार तुम्ही एक आणि उत्तराचा अनुक्रमांक वेगळाच देणार, चूक 0 मार्क पडतील. पट सरळ धरायचं. जिथं गोल करणार आहात ते पण टेक्निक सांगतो. त्या सीमध्ये मध्यभागी गोल करताना काय करायचं, आधी बाहेरचा गोल रंगवा आणि मग आतल्या बाजूला जावा. उजव्या बाजूनं रंगवा किंवा डाव्या बाजूनं, तुम्हाला जसं सवय होईल तसं, मात्र डार्क व्हावं. दुसरी गोष्ट, डार्क करताना तो पेपर फाटता कामा नये हां, कारण कसं होतं की आपल्याला सवय झालेलं नसते. मुलांना आपण सांगतोय पण आपण शिक्षक आहोत, आपण कधी त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेतलेलं नाही. कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला घ्यायला हवं होतं, घेणं काहींनी घेतलं असेल, तो भाग नंतरचा आहे. आता आपण 3ऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत की पहिला तुम्हाला आलं, नंतर दुसऱ्यांदा तुम्ही काय करणार आहात, दुसरी गोष्ट करणार आहात. ती म्हणजे कोणती की जे काही येत नाही तुम्हाला त्याचं गेसिंग केलात तुम्ही, येतच नाही, गेसिंग केलात. तिसऱ्यांदा 2 पर्याय, हे का ते का ते, कारण आपल्याला चकवा देणारे असतात. त्यावेळेला एक काम करायचं की आपल्याला एक मनानं ठरवून टाकायचं
की शक्यतो त्याच्या जवळचा कोणता. आता उदाहरणार्थ एक असा प्रश्न होता माती आणि पर्यायामध्ये काय दिलेलं होतं, पडीक आणि कसदार. आता तुमच्यासमोर पडीक ही पण मातीच आहे आणि कसदार ही पण मातीच आहे, मग ह्याच्या जवळचं कोणतं. आता पडीक जमीन आणि कसदार माती, जरासा थोडासा बदल दिला हो, पण तुम्हाला चकवा देण्यासाठी पडीक पण शब्द दिला आणि कसदार पण दिला आणि वर टाकलं माती. मग अशा वेळेला तुम्ही मात्र नेमकेपणा त्याच्यामध्ये अचूकता ठेवणं गरजेचं आहे. मग हे करता करता आता तुम्ही काय केलं, पहिला सगळा सिक्वेन्स तुम्हाला येणारे सोडवत गेलात. एक 70पर्यंत गोळाबेरीज तुमची झालेली आहे. जे गेसमध्ये तुम्ही जे काही येतच नाही, कधी त्याचं वाचन झालं नाही, अभ्यास झाला नाही, आपल्याला ते कधीच वाचनात पण आलं नाही, त्याला तुम्ही गेस करणार. अंदाजे तुम्ही कुठला क्रमांक एक तरी ठरवा, एकच ठरवायचा, नाहीतर एकदा ए एकदा बी एकदा सी असं नाही, एकदा त्या विषयासाठी गेस करा. नंतर तिसरा टप्पा काय म्हटलं की 4 पर्यायातला 2 पर्याय तुम्हाला त्याबद्दल वाटतात आणि 2 पर्याय वाटत नाहीत. याचा काय विचार करू नका, वाटत नाही त्यांचा विचार करायचा नाही. जे वाटतात ना त्या 2 पर्यायाला काय करायचं, अचूकता म्हणून याच्यात जवळचा कोणता असेल जरासा आपण त्यालासुद्धा गेस लावायचा आणि मग त्या दोन्हीपैकीतला एक पर्याय करायचा, गोल करायचा. आत्ता तुम्ही सगळा पेपर सोडवलात. सोडवल्यानंतर आणखीन एकदा उत्तरपत्रिका नजरेनं बघा, प्रत्येक प्रश्न सोडवत गेलात का, सगळे सोडत गेलात का शेवटपर्यंत 150. कारण कसं येणाऱ्या प्रश्नांना 20 ते 25 सेकंद लागतात. मात्र गणितासारखा घटक, गणितासारखा विषय तुम्हाला 30 मिनिटात होत नाही हो. त्याला काय करावं लागतं, गणितं करावं लागतात. कारण जवळजवळ 32 ते 34 पेजेस आपला पेपर असतो आणि शेवटची 2 पानं कोरी असतात. त्याच्यावरती तुमचं गणित कच्चं करायला शिका. कारण कच्चं हे तुम्हाला दाखवता सुद्धा आलं पाहिजेत. कुठं डेस्कवर कर, हातावर कर, कुठं तरी कर असं नाही करायचं. तुम्ही त्याच्यासाठी तो पेपर दिलेला असतो त्याच्यावरतीच करायचं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर, कारण का जी उत्तरपत्रिका दिलेली असते त्याच्या खाली काही वेळेला कार्बन असतो, मग त्या कार्बन खाली ते उठलं पाहिजेत, तुम्हाला लक्षात आलं पाहिजेत. कारण ज्या वेळेला 8 दिवसानंतर त्याची ॲन्सर की येते, तुम्हाला जजमेंट येतं की मी सोडवलेली उत्तरं आणि ॲन्सर कीमध्ये असणारी उत्तरं किती बरोबर आहेत. तुम्ही त्याच वेळेला आपला निकाल स्पष्ट करून सांगू शकताय आणि तो निकाल तुम्हाला पासिंगपर्यंत नेऊ शकतो. तुमची बेरीज जर 90च्या वर आले बिंदास चालात. कारण टी फक्त पात्रता परीक्षा आहे, याला मेरिटची गरज नाही. जरी त्याला 150पैकी 150 पडले तरी तो तिथंच, 90 पडले तरी तिथंच. कारण ही पात्रता परीक्षा असल्यामुळे मेरिटचा काय विषय याच्यामध्ये येणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही बिनधास्तपणे पेपर देत जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय अडचण येणार नाही. मात्र आपल्या हातात घड्याळ ठेवा का, आणि ते घड्याळ रेग्युलरचं असावं. कॅल्क्युलेटर वजा किंवा इलेक्ट्रिक असं घड्याळ, इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ असता कामा नये. कारण ते आपल्याला अलाउड नाही. कारण तुम्हाला पहिल्यांदाच गेटवरती तपासतानाच ते सांगतात की बाकीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. आणि त्या पद्धतीनं बिनधास्त जा, पेपर चांगला सोडवा. कोणत्या प्रकारचं दडपण, भीती मनामध्ये ठेवू नका. सकारात्मक विचारसरणी मनामध्ये ठेवा. मी पास होणार, मी पात्र होणार, निश्चितच मी यशस्वी होणार. तुमच्यासाठी आमच्या अकादमीच्या वतीनं परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.